नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय। लोकसत्ता, सकाळ आणि साम टीव्हीने दिलेली माहिती आहे आणि इव्हन नाशिकमध्येच माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेबांनी ही माहिती मीडियाला दिलेली आहे आणि मी नाशिकमधूनच तुमच्याशी संवाद साधतो आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, एक गंभीर बाब तुमच्या लक्षात आणून देतो। यावर तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्कीच द्या, पण ज्या पद्धतीने ह्या गोष्टी घडत आहे याच्याकडे सर्वांचं लक्ष असावं त्यासाठीच हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी घेऊन आलोय। सो विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, याच्यापूर्वी एक व्हिडिओ मी घेतला होता, एक चांगली बातमी होती ती, त्याला म्हणूया आपण की संच मान्यता मुदतवाढ मिळाली होती, जी की काही संस्था ज्या संच मान्यतेसाठी त्यांची बिंदू नामावली पद्धत आणि संच माहिती अपडेट करत नव्हतेच, त्यामुळे बऱ्याच वेळा काही संस्थांच्या जाहिराती पवित्र पोर्टलला येतच नव्हत्या। आता मात्र या शिक्षण विभागाने प्रत्येक संस्थेला, प्रत्येक सरकारी स्कूलला नोटीस दिलेली आहे की तुम्हाला 30 नोव्हेंबर पर्यंत, त्या ॲडमध्ये पण 31 होतं, 30 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला संच मान्यता अपडेट करायचीच आहे। ही चांगली गोष्ट आहे, जेणेकरून आपल्याला प्रत्येक संस्थेची अपडेट करणार, तुम्ही ज्या जिल्ह्यातून बिलॉंग करता तुम्ही सुद्धा तुमच्या जिल्ह्यातील जेवढ्या संस्था, जेवढ्या स्कूल्स असतील त्यांच्यावर लक्ष ठेवा, बारकाईने लक्ष ठेवा, त्या ठिकाणी किती जागा रिक्त आहे आणि यांनी दिलेली माहिती कशी आहे, या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून असाल। या संदर्भात बऱ्याच अंशी आपले सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळेच अभियोग्यताधारक सध्या कामावर लागलेले आहेत। दुसरा मुद्दा, जवळपास तुमच्या लक्षात येईल की 18,000 शाळांना शिक्षक मिळणार नाहीये, संच मान्यतेनुसार हे घडू शकतं, ते पण मी तुम्हाला आता सांगतोय। दुसरा मुद्दा, ज्या सरकारी स्कूल आहे, जवळपास 650 पर्यंत सरकारी स्कूल आहे ज्या की प्राथमिक आहे, ज्याला आपण म्हणूया की 1 ते 8 पर्यंत, म्हणजे त्या शाळेला सुद्धा कुलूप लावायची वेळ येऊ शकते, ती पण माहिती तुम्हाला मी सांगतो। अतिरिक्त शिक्षकांचं समायोजनची प्रोसेस चालू झाली आहे, त्याची सुद्धा नोटीस आलेली आहे। सो बघूया हे सगळे मुद्दे। मग शिक्षक भरती जाहिरात जी येणार आहे पवित्र पोर्टलला, त्या जागात वाढ होणार की नक्की कमी होणार, या संदर्भात सुद्धा डिटेलमध्ये आपण शेवट बघूया, वन बाय वन बघूया। पण बिफोर दॅट एक प्रमोशनल ॲक्टिव्हिटी आहे। सीटीटीची एक्झाम 8 फेब्रुवारी 2026ला होणार आहे। यासाठी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 1 डिसेंबर पासून चालू होते। ह्या बॅच मध्ये ही पूर्ण टीम तुम्हाला शिकवणार, ज्यांनी आत्ताच तुम्हाला टीईटी साठी मार्गदर्शन केलं होतं। सो हीच टीम तुम्हाला यासाठी सुद्धा मार्गदर्शन करणार आहे। यांचे YouTube वरचे व्हिडिओ लगेच जाऊन बघून घ्या आणि तुम्हाला वाटतं की माझा स्कोर वाढेल आणि मी क्वालिफाय होऊ शकतो, तर लगेच बॅच जॉईन करा। बॅचची फी फक्त 1599 आहे, इन्क्लुडिंग GST असणार आहे। आणि तुम्ही जर आमचे विद्यार्थी असाल, तुम्ही जर ह्या बॅचेस पैकी कोणती बॅच घेतली असेल, टीईटी, टेट, सीटी किंवा केंद्र प्रमुख, सो तुम्हाला डायरेक्टली तिथे 50% ऑफ आहे। कुपन कोड वापरायची गरज नाही, डायरेक्ट 50% ऑफ, म्हणजे 1600, ही जर 1600 फी आहे तर 800 रुपयात तुम्हाला बॅच मिळून जाणार आहे। सेम बॅच तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात पण सेम टीमनी डाउनलोड रेकॉर्ड करून ठेवलेली आहे, पेपर 1 पेपर 2चा आहे। यामध्ये फायदा एकच आहे, रेकॉर्डेड बॅचला तुम्ही हवं ते सब्जेक्ट, हवं तो टॉपिक लगेच जाऊन बघू शकता। इथे लाईव्ह लेक्चर झाल्यानंतर ते रेकॉर्ड होऊन जातं। सो दोन्ही बॅचेसचे फीचर तुम्हाला PDF स्वरूपात, नोट्स आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन, काउन्सिलिंग सेशन सुद्धा अवेलेबल असणार, रिव्हिजन सेशन सुद्धा असणार। सो लगेच जॉईन करा। जॉईन करण्यासाठी ॲपची लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये, बॅचची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये आहे, लगेच जॉईन करा। काही शंका असेल तर कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करा। आता बघूया मुख्य मुद्दा, बघा हे TV9 ने दिलेली माहिती, मी साम टीव्ही म्हटलो, TV9 आहे ती। TV9 ने दिलेली माहिती बघा, महाराष्ट्रातील 600 मराठी शाळा बंद होण्याची शक्यता, शिक्षण समायोजन, शिक्षक पाहिजे होतं, शिक्षण समायोजन प्रक्रियेत शिक्षण विभागाचा निर्णय, महाराष्ट्रातील 600 मराठी शाळा बंद होण्याची शक्यता। त्याचबरोबर अजून एक बातमी त्यांनी दिली आहे की निर्णयामुळे शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण। आता हे राज्यातील 600 मराठी शाळांबद्दल त्यांनी बोललंय, पण अशाही शाळा आहेत ज्या 19,000 शाळा जवळपास आहे। कसली बातमी ही बातमी बघा कोण दिली, महाराष्ट्र बातम्या ही दिली आहे तुम्हाला, अपडेट बातमी दिली आहे सकाळनी 25 नोव्हेंबर 2025 ची बातमी बघा, सोलापूर डिव्हिजनची बातमी आहे आणि त्यात सांगितलंय राज्यातील 15,000 शिक्षक अतिरिक्त होणार आहे। राज्यातले 15,000 शिक्षक आणि त्यांचं समायोजन करावं लागणार आहे। 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा शासन निर्णय शिक्षकांच्या जिव्हारी, राज्यात 20 पेक्षा कमी पटाच्या 19,000 शाळा। आता 20 तुम्हाला माहिती आहे ह्या संच मान्यतेमध्ये जे निकष आहेत त्याबद्दल
त्याबद्दल सेपरेट मी डिटेल व्हिडिओ घेतलाय, बघितला नसेल तर बघून घ्या, खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक टाकतो, तो व्हिडिओ आवर्जून सगळ्यांनी बघा, कारण तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा GR आहे तो काय सांगतो, त्याचे निकष त्यामध्ये सांगितले, डिटेलमध्ये बघून घ्या. आता या उच्च न्यायालयाच्या संच मान्यतेच्या 15 मार्च 2024च्या शासन निर्णयामधील काय होऊ शकतं, तर यामध्ये 20 पेक्षा कमी पटाच्या वर्गावरील शिक्षकांचे 5 डिसेंबर पर्यंत, आता हा मुद्दा लक्षात घ्या, काय सांगण्याने 5 डिसेंबर पर्यंत काय करायचंय, समायोजन करण्याचा आदेश काढलेला आहे. म्हणजे 5 डिसेंबर पर्यंत याचं समायोजन झालं तर आपल्याला कळणार आहे किती जागा रिक्त आहे. कळणार काय, आपल्याला इथेच कळतं की जागा रिक्त राहतील का नाही. मग दुसरं, राज्यातील प्राथमिक विभागाकडील सुमारे 18,200, बघा प्राथमिक मध्ये 18,200, तर माध्यमिक मध्ये 650 शाळा वर्गांची, त्या वर्गांची पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे. हे जे माध्यमिक आहे आणि हे प्राथमिक आहे हे तर बंदच पडण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे लक्षात घ्या, माध्यमिक म्हटलं तर तुम्हाला लक्षात येईल 1 ते 8 पर्यंत माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक, उच्च प्राथमिक 9 ते 12 पर्यंत आहे. सो एवढ्या शाळा ज्या की या संच मान्यतेनुसार शाळेला शिक्षकच मिळणार नाही अशी अवस्था जवळपास झालेली आहे. आता यामध्ये डिटेलमध्ये बघितलं तर काय सांगितलं त्यांनी, जर इथे असं जर घडलं तर एक शिक्षक कमी झाल्याने ह्या शाळा, ह्या वर्गांना कुलूप लागू शकते, कारण सध्या तिथे आहेत तेवढे शिक्षक आहे, एकच शिक्षक आहे प्रति वर्गाला, आणि ते जर तुम्ही संच मान्यतेनुसार पटसंख्येनुसार कमी केले, त्यांचं दुसरीकडे समायोजन केलं तर त्या शाळेला, त्या वर्गांना शिक्षक मिळणार नाही, म्हणजेच त्या शाळेला कुलूप लावावं लागेल, शाळा बंद करावी लागणार आहे. हा पण मुद्दा समोर येतोय. सध्या माध्यमिक शाळांची स्थिती आपण जर बघितली तर एकूण शाळा, माध्यमिक बघा, माध्यमिक म्हणजे 9 ते 12 पर्यंत, प्राथमिक म्हणजे 6 ते 8 पर्यंत. माध्यमिक शाळा ज्या आहेत त्यांची स्थिती बघा, 17,265 एकूण शाळा आहेत. एकूण शिक्षक 1,70,000 आहे, 1,70,000 आहे. अतिरिक्त होणारे शिक्षक जवळपास 2,830 आहे. हे 9 ते 12चेच आहे. प्राथमिकचे अजून वेगळे आहे, हे माध्यमिकचा आकडा आहे. संच मान्यतेचे निकष तुम्हाला बघा इथे पण त्यांनी थोडक्यात दिलेले आहे, यावर डिटेल व्हिडिओ मी घेतलेला आहे. त्यात सांगितलं बघा, 1ली ते 5वीच्या वर्गांसाठी 20 ते 60 पटसंख्येसाठी 2 मंजूर पद आहेत. तिसऱ्या पदासाठी किमान 76 पटसंख्या झाली पाहिजे. 106 पटाशिवाय 4थं पद मंजूरच होणार नाहीये. 210 पटावर प्रति 30 विद्यार्थ्यांसाठी 1 पद मंजूर आहे. 6वी ते 8वी साठी 10 ते 35 विद्यार्थ्यांसाठी 1 ते 36 ते 70 पटासाठी 2 पदे मंजूर आहे. आणि माध्यमिक शाळांसाठी बघा 20 ते 30 पटासाठी 1 पद, त्यापेक्षा कमी पटासाठी शिक्षक मिळत नाही, अशी परिस्थिती सध्या आहे. याच्याबद्दल संच मान्यतेबद्दलचा पुढे एक लोकसत्तानी महत्वाची बातमी दिली बघा. लोकसत्तानी 23 नोव्हेंबरची बातमी आहे. 9वी 10वीचे ज्याला आपण म्हणूया प्राथमिक माध्यमिक, 9वी 10वी माध्यमिक, 9वी 10वीचे विद्यार्थी शिक्षकांविना पटसंख्येच्या आधारे समायोजन, राज्यातील 18,000 शाळांना फटका, हे त्यांनी न्यूज दिली आहे. सकाळी सुद्धा हीच न्यूज दिली होती. आणि 5 डिसेंबर पर्यंत नोटीस आली, आदेश आला शिक्षण संचालकांचा की राज्यातील सर्व अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करायचं आहे. आता 5 डिसेंबर अगदी जवळच आहे. त्यानंतर बघा, संच मान्यता GR नुसार 9वी 10वी शाळा बंदच पडणार का असं म्हटलं जातंय, कारण इथे बघा जवळपास 18,000 शाळांमध्ये या वर्गामध्ये विद्यार्थ्यांची संख्या 20 पेक्षा कमी आहे. किती? 18,000 शाळा अशा आहेत की ज्यांच्यामध्ये 20 पेक्षा कमी पटसंख्या आहे. आता 18,000 शाळा अशा आहेत तर तिथे शिक्षक मिळणारच नाहीये, कारण 20 पटसंख्या असेल तर शिक्षक मिळतो, 20 पेक्षा कमी असेल शिक्षक मिळणार नाही. आणि शिक्षक जर मिळणार नाही, तेवढीच पटसंख्या आहे, 16-17 पटसंख्या आहे, शिक्षक मिळणारच नाही, तर या वर्गांना शिक्षक नाही, ते वर्ग बंद पडतील किंवा ती शाळाही डायरेक्टली इनडायरेक्टली बंद पडणार आहे. त्यानंतर निकष काय आणि आदेश काय बघा. निकष काय, 9वी 10वीचं मी तुम्हाला सांगतो बघा. वास्तविक 9वी 10वीला समाजशास्त्र विषयासाठी 1, भाषा विषयासाठी 1, गणित आणि विज्ञान या विषयासाठी 1, असे 3 शिक्षक 9वी आणि 10वीला जनरली असतात, आतापर्यंत होते. मात्र नव्या शासन निर्णयानुसार म्हणजेच संच मान्यतेचा GR आहे, यातल्या 9वी आणि 10वीच्या प्रत्येक वर्गात 20 विद्यार्थी असल्यास 1 शिक्षक देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मग तो 1 शिक्षक सगळं शिकवणार आहे, तो एकच शिक्षकाला सगळ्या विषयात पारंगत असावा लागणार आहे. कसा न्याय देऊ शकतो तो त्या विषयाला, कसं काय विद्यार्थ्यांना RTच्या अंतर्गत राईट टू एज्युकेशन मिळू शकतं, हा प्रश्नच आहे. सो 9वी ते 10वीचा पण हा मोठा प्रश्न आहे.
जवळपास या शाळा खूप जास्त संख्येने महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. समायोजन कधीपर्यंत 5 की 20 डिसेंबर. समायोजनचे आदेश जे आहेत ते आहे 5 डिसेंबर पर्यंत. जिल्हा स्तरावरती करायचे समायोजन आणि राज्य स्तरावरती म्हणजे विभाग स्तरावरती 20 डिसेंबर पर्यंत. बघा हे त्यानंतर विभाग स्तरावर आणि 20 डिसेंबर पर्यंत राज्य स्तरावर समायोजन करण्यात येणार आहे. सो प्रत्येक जिल्ह्यानुसार तुम्हाला 5 डिसेंबर डेडलाईन आहे आणि मग विभागानुसार राज्यानुसार हे तुम्हाला 20 डिसेंबर पर्यंत समायोजन करण्याची प्रोसेस करायची असा आदेश निघालेला आहे. यांचं म्हणणं काय बघा, 2 इथे अनिल बोरनारे मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभाग अध्यक्ष यांचं म्हणणं आहे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया राबवून मराठी माध्यमांच्या शाळांसह अन्य भाषिक शाळा बंद पाडण्याचा घाट शिक्षक विभागाकडून घालण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी 20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना 3 विषय शिक्षक देण्यात यावे. जसं की 9वी आणि 10वीचं म्हणणं आहे ठीक आहे तुम्हाला 20 पटसंख्या असेल तर एकच नाही तर 3 शिक्षक द्यावे जेणेकरून समाजशास्त्र गणित विज्ञान या विषयानं सुद्धा योग्य शिक्षक त्यांना मिळू शकतो. त्यानंतर तानाजी माने अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ यांची मागणी बघा, चालू शैक्षणिक वर्षात अनेक शाळांची पटसंख्या वाढली असून त्या शाळांवर शिक्षक समायोजनाची प्रक्रिया थांबवावी. चालू वर्षात वाढलेली असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते लक्षात घेऊनच तुम्ही काय करू शकता, संच मान्यता राबवा. कारण आता ह्या वर्षात विद्यार्थी संख्या वाढली असं त्यांचं म्हणणं आहे. डोंगराळ आणि आदिवासी भागामध्ये विद्यार्थी संख्येची अट शिथिल करावी कारण त्या ठिकाणी असंही विद्यार्थी जास्त या प्रवाहामध्ये येत नाही. त्यांना खूप मोठ्या प्रमाणात काउन्सिलिंग करून समुपदेशन करून त्यांना आणावं लागतं. शिक्षकच डोंगराळ भागातील प्रत्येक वस्त्यांवर जाऊन त्या मुलांना गोळा करत असतात. सो तिथे ही अट शिथिल करावी अशी त्यांची मागणी आहे. चालू शैक्षणिक वर्षाचा सेवक संच मंजूर झाल्यानंतर समायोजन प्रक्रिया राबावी, शासनाने त्या निर्णयात दुरुस्ती करावी असा आमच्या मागण्या आहेत. चालू वर्षात विद्यार्थी संख्या वाढलेली आहे, ती संख्या लक्षात घेऊनच पुढे निर्णय घ्यावा असं यांची मागणी आहे. सो हे सगळे मुद्दे तुमच्या लक्षात घेतले तर अडचण काय येणार आहे, 90 यावी तर खूप मोठी अडचण आहे. प्रात्यक्षिक परीक्षा कशा घेणार, जर आत्ताच समायोजनची प्रोसेस केली तर 10वीच्या परीक्षा फेब्रुवारीमध्ये होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उजळणीच्या कालावधीतच शिक्षक नसल्यास विद्यार्थ्यांना शिकवणार कोण, त्यांचा अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार, त्यांच्या तोंडी विज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा कोण घेणार असाही प्रश्न निर्माण होतो. जर अशी ऑर्डर निघाली असेल 5 डिसेंबर किंवा 20 डिसेंबर पर्यंत समायोजन करायची तर 10वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांचं अवघड आहे. त्यांचे प्रात्यक्षिक कोण घेणार आहे हा प्रश्न समोर येतोय आणि मोठ्या अडचणी आपल्या समोर काय दिसत आहे ते मुद्दे मी इथे मांडलेले आहे. अडचण काय होणार, पहिली अडचण बघा, शिक्षक भरती जाहिरातीमध्ये जागा कमी होणार का, तर 100% जागा कमी होऊ शकता. शाळा काही काही बंद पडणार आहे, जागा कमीच होणार आहे. मग अतिरिक्त जे शिक्षक बघितले आपण हजारामध्ये आहेत, हजारामध्ये एवढे शिक्षक असेल तर जागा कशा येणार आहेत. सो जागा निश्चितच कमी होणार आहे. दुसरं, 9वी 10वी संयुक्त वर्ग होणार का. आता 9वी 10वीला जर शिक्षकच नाही आहे, एका वर्गाला फक्त एकच शिक्षक आहे, इतर विषय कोणी शिकवायचे. आत्ताही माझ्या माहितीप्रमाणे शिक्षक भरती जी पाठीमागची झाली त्यामध्ये जे शिक्षक म्हणून नेमले गेले त्यांना सुद्धा त्यांचा विषय सोडून इतर विषय आणि वर्ग सोडून इतर वर्ग सुद्धा जबाबदारी भार त्यांच्यावर देण्यात आलेला आहे. तोच मुद्दा पुढे आहे, एकाच शिक्षकांवर भार दिला जाणार का, तर यस ऑलरेडी आता भार आहेच, त्यात अजून जर हा निकष लागू झाला, समायोजन झालं, संच मान्यता लागू झाली तर हा भार अजून शिक्षकांवरती वाढणार आहे. शिक्षकांवरती शैक्षणिक काम आहेच, शैक्षणिक कामांचा बोजा वाढेलच, अशैक्षणिक कामांचा बोजा ऑलरेडी असणारच आहे. शाळा बंद पडणार का, तर यस काही ठिकाणी ही अवस्था होऊ शकते, शाळा बंद करावी लागू शकते. कारण समायोजन केलं, अतिरिक्त शिक्षक गेले, ते शिक्षकच नाहीये, कसं मग तिथे शाळा कशी चालणार आहे. केंद्रीय शाळा वाढणार का, केंद्रीय शाळा म्हणजे ज्याला म्हणतो आपण की वस्ती शाळा, 3-4 शाळा एकत्र करून एकच शाळा चालवणं, असं जर केलं तर विद्यार्थ्यांना खूप लांबपर्यंत ट्रान्सपोर्ट करावा लागणार आहे. त्याचा खर्च शासन म्हणतात देतोय, पण त्यांच्या शासन दरबारी खर्च फार कमी आहे. इथे प्रॅक्टिकली जर बघितलं तर खर्च खूप जास्त आहे आणि रिस्क खूप जास्त आहे. अशा वेळेस पालक सुद्धा विद्यार्थ्यांना लांबच्या स्कूलला, केंद्रीय शाळेला पाठवतील की नाही हे प्रश्नचिन्हच आहे. म्हणजे इथे शिक्षण व्यवस्था म्हणजे शैक्षणिक प्रवाहामध्ये मुलांना आणायचं चाललेलं आहे. विद्यार्थ्यांना आपण सर्व शिक्षण अभियान राबवतो, पण इथे मात्र व्यवस्था नाहीये, इथे मात्र उपलब्धता नाही, इथे मात्र तुम्हाला शिकवण्यासाठीची काही संसाधन सुद्धा उपलब्ध होणार नाहीये. विद्यार्थी संख्या अजून घटणार का, या 100% ऑलरेडी विद्यार्थी वाढावी यासाठी शिक्षक स्वतः प्रयत्न करताय, पण असं जर घडलं, नाराजी जर आली तर इथे विद्यार्थी संख्या घटू शकते आणि याचा फटका येणाऱ्या जाहिरातीमध्ये बसू शकतो. सो याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक उमेदवाराने एक एक काम हाती घ्यायचं आहे. आपल्या जिल्ह्यामधील पटसंख्या चेक करा, संच मान्यता चेक करा, त्यानुसार शिक्षकांची उपलब्धता चेक करा, प्रॉपर माहिती भरली जाते का ते चेक करा. सगळ्या संस्थांकडून प्रॉपर माहिती भरली
भरली जाते का ते पण चेक करा. सध्या हे सगळ्यांवरती प्रत्येक जिल्ह्यातील अभियोग्यताधारकांनी आणि शिक्षकांनी सुद्धा लक्ष ठेवून राहा. यावरती आपण पुढे काय करायचं याचा निर्णय घेऊच, पण यावरती तुम्हाला पण एक सांगतो की तुम्हाला काय वाटतंय, ही गंभीर बाब आहे का? या इतर वर्गांच्या शाळेचे काय होणार? मग 9वी 10वीचं समोर आलंय, इतर वर्गांचं पण काय होणार? तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. खाली कमेंट बॉक्स आहे, तुमच्यासाठीच आहे. सर्वांनी हा व्हिडिओ सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा, सगळ्या तुमच्या अभियोग्यताधारकांना शेअर करा. जे डीएड बीएड करताय फर्स्ट इयर सेकंड इयरला असेल त्यांनाही शेअर करा. सगळ्यांना कमेंटमध्ये तुमचं मत मांडायला सांगा. तुम्ही याच्यावरती काय उपाय शोधू शकता, काय उपाय देऊ शकता ते पण कमेंटमध्ये सांगा. भविष्यामध्ये हे सगळ्यांना एकत्र करून काही आंदोलन उभं केलं जाऊ शकतं का तेही कमेंटमध्ये सांगा. मात्र तुमची पण जबाबदारी आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि लाईक करा. लाईक केल्यामुळे YouTube याला जास्तीत जास्त स्वतःहून प्रमोट करणार आहे. सो तुमच्या कमेंट मला नक्की कमेंट बॉक्समध्ये द्याल. काही शंका असेल तर आमची टीम तुमच्या बरोबर आहेच, ह्या टीमला तुम्ही कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.